किंवा बायकांच्या आयुष्यात असं काही एक पिरियड असतो, की जेव्हा बाईला खूप त्रास होत हं. असतो. त्यावेळेस दिग्दर्शक समजून घेतो तिला आणि काम करतो. बरोबर. या सहकलाकार तिला मदत करतो. संजय स्वतः स्वयंपाकघरात उभं राहून स्वयंपाक करतो किंवा वेळ पडल्यास कपडे वाळत घालतो. तर हा सुद्धा एक खूप वेगळा सपोर्ट असतो किंवा माझ्या मुलीने कधी, "तू का नाही आलीस माझ्या फंक्शनला? तू माझ्याशी अशीच वागली." कॉम्प्रोमाईज ती करत होती, मी नव्हते करत. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. सध्या महाराष्ट्राच्या नंबर 1 चॅनलवरती महाराष्ट्राच्या नंबर 1 अभिनेत्री माझ्यासोबत आहेत. सुकन्याताई, कशा आहात तुम्ही? एकदम मस्त, खूप छान. मला तर तुमचा हा रोल प्रचंड आवडलाय, कारण दरवेळी तुम्ही गोड, निर्मळ मनाच्या करता आणि ह्यावेळी काहीतरी धमाकेदार घेऊन आलाय, ज्यावरती तुमचा एक वेगळा पॅटर्न आम्हाला दिसणार आहे. सो तुम्हाला ह्या कॅरेक्टरमधलं पर्सनली काय आवडलं? एक तर ती शिस्तबद्ध आहे सुलक्षणा, पण तितकीच हळवी पण आहे. तत्व आहे तिच्या आयुष्यात. तिचं म्हणणं आहे, की पुरुषाने बाहेर जाऊन काम करायचं आणि पैसे कमवून आणणं आणि स्त्रीचा जेव्हा घरावर हात फिरतो ना, तेव्हा ते घर छान असतं, चकचकीत दिसतं आणि घराला घरपण येतं. बरोबर. तर हे मला खूप आवडलंय खरं तर आणि घराकडे लक्ष द्यायलाच पाहिजे आपण आणि थोडंसं चेंज करून आपणच नाही, तर आपल्या जोडीदाराने पण लक्ष घालायला पाहिजे. ही तत्व आहेत तिच्या आयुष्यात काही. ती संस्कृती जपणारी आहे, संस्कारित आहे. तिचे किंवा टेबलावर डायनिंग टेबलवर जेवायला येताना मोबाईल बाजूला ठेवायला पाहिजे, न बोलता जेवलं पाहिजे. हे मला खूप आवडतं. जे आपण करत आलोय खरं तर लहानपणापासून, की आपल्या आई आपल्याला सांगितलंय, तेच आपण परत प्रेक्षकांना सांगतो असं मला वाटतं. तुम्ही किती गोड प्रकारे बोलताय ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा. तरी सुद्धा ह्या कॅरेक्टरमध्ये काहीतरी वेगळेपणा आहे. अँगल्समध्ये सुद्धा वेगळेपणा दिसला. तुमचा ॲक्चुअली फेसवरती काहीतरी वेगळं खालून एक अँगल होता आणि वरून एक अँगल होता. ज्यावरती तुमचा एक म्हणतात एक सरळ मध्यम एक लाईन असते ती दिसून येते कॅरेक्टरची. हं. बिकॉज ऑफ आईज. सो बरोबर. म्हणजे डोळ्यातून जे कॅरेक्टर तुम्ही खेळताय ते फार आवडलंय. आणि ह्या कॅरेक्टरमधली साडी पण थोडी वेगळी आहे. हो. प्लस दागिने वेगळी आहेत. हो. तर तुम्हाला दागिन्यांमधला प्रचंड आवडलेला कुठला एक दागिना? नाही अजून यायचेत. पण मला अशी हे जे असते ना चेन हां, अशी हां, घालते हां. मला खूप आवडते. म्हणून ती आज खूप सॉरी. आवडतं. तुम्ही खूप आज आवडतं मला. आणि आता कोकणात आलो आहोत आपण आणि तुम्ही म्हणात कोकणात काहीतरी वेगळेपणा असतो आणि मला आवडलं हे काही प्रमोशन झालंय ते हो, आपण प्रश्नच प्रेक्षकांना नाही. भेटलो आणि हो, तिथे संवाद साधला आणि हो. प्रेक्षक येऊन तुम्हाला त्यांच्यावरचं एक वेगळं प्रेम तुम्हाला सो त्या बाबतीत काय बोलायचंय? प्रेक्षकांचं प्रेम आजपर्यंत मिळत गेलं म्हणूनच मी आज इथपर्यंत आहे. त्यामुळे ते द्विगुणित व्हावं एवढंच मी म्हणेन आणि जे टायटल आहे "कोण होतीस तू काय झालीस तू?" तर मी अगदी लहानपणापासून काम करते आता की जवळ-जवळ 82 पासून मी काम करते इथे. दुर्गाजली गौरीमधून माझी पहिल्यांदा मी काम करायला सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत काम करतेच आहे आणि प्रेक्षकांचं प्रेम, सहकलाकारांचं प्रेम, निर्मात्यांचं प्रेम, वाहिन्यांवरती जे आहे त्यांचं प्रेम मिळतंय म्हणून मी आज इथे आहे आणि तसंच राहावं माझ्यावरती. कारण तीच ऊर्जा आहे मला नवीन-नवीन काम करण्याची. ही ऊर्जा तुम्हाला कुठून मिळते? कारण आता एवढ्या तुम्ही ऑब्व्हियसली तुम्ही मगाशी म्हणालात, की तुम्हाला एक वेगळ्या प्रकारे हां. प्रॉब्लेम सुरू आहेत लाईफमध्ये आणि ते तुम्हाला हेल्थवरती खूप हं. डिप्लोमॅटिक होत आहेत. स्टिल तुम्ही एवढ्या एनर्जीने, एवढ्या स्माईल देऊन कशा काही तुम्ही ते हे थांबवू शकता? तुमच्याचमुळे तुम्ही सगळे इतके छान-छान माझ्यावर प्रेम करता आणि कुठल्याही माणसाला प्रेम, कौतुकाची थाप जेव्हा आपल्या पाठीवर पडते ते आवडतंच की. तेव्हा तो अजून एक मूठभर मांस चढतं तसं आहे माझं. मग तुम्ही हे सगळं कसं मॅनेज करता? हेल्थ प्लस काम. कारण सीरियल म्हटलं, की खूप हेक्टिक होतं आणि त्यात तुम्हाला हो, सीरियल कारण आवडतीये. हो, कारण मुळात मी घरचं जेवण जेवते. ओके. मी घरनं डबा नेते. सेटवरचं वाईट असतं असं अजिबात मला म्हणायचं नाही. सेटवरती पण चांगलं असतं. पण घरचं जेवण जरा आपण विचार करून करतो, की तेल जरा कमी किंवा सात्विक जेवण मला जास्त आवडतं. मला ओके. तामसी जेवण फारसं आवडत नाही. तर त्याच्यामुळे ते आणि जागरणामध्ये नियमितता की मी मेडिटेशन केल्याशिवाय झोपत नाही. ओह! आणि माझे ओंकार असतात, अनुलोम-विलोम करते, ध्यानधारणा करते. ते झाल्याशिवाय मी झोपतच नाही आणि सकाळी लवकर उठणे आणि ते उठल्यानंतर जे काही व्यायाम असतात थोडेफार, ते 20 मिनिटं करते आणि मग पुढच्या कामाला लागते. तुम्ही प्रचंड आणि बरंच काही-काही करता. कारण हे एका मुळात महिलेला करणं कठीण असतं. काम, घर आणि ह्या सगळ्या नाही, गोष्टी आपली मॅनेज इच्छा करणं. असेल ना, तर आपण सगळं काही करू शकतो. ते पॅशन प्रत्येक गोष्टीत लागतं आपल्याला. तर ओके. त्यामुळे ते मला आहे आणि मला आवडतं माझ्याबरोबर अजून 4 लोकांनी जेवायला. मग थोडं जास्तीचं जेवण मी नेते ओके. आणि मला असं वाटतं, की हे आजकालची जी मुलं आहेत आमची, ती कुठून-कुठून बाहेरगावाहून आपल्या घरापासून लांब इथे शूटिंग करायला येतात. आपलं घर सोडून कुठेतरी पीजी म्हणून राहत असतात.
कुठेतरी भाड्याने घर घेऊन राहत असतात आणि मग त्यांना जर घरचे 2 घास मिळाले, तर त्यांनाही बरं वाटेल ना. त्याच्यामुळे त्या हेतूने मी नेत असते आणि मला ते आवडतं करायला. किती गोड गोष्ट आहे ही आणि मला म्हणून सीनियर आर्टिस्ट प्रचंड आवडतात, की ते त्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या वागणुकीमध्ये एक वेगळेपणा असतो आणि ते कुठेतरी जाणवत असतं. प्रश्नच नाही. त्यामुळे मला खूप आवडतं असं गप्पा मारायला. आणि फक्त 1-2 प्रश्न आहेत आता, की लहान बाळ आहे सेटवरती, हो. त्याच्यासोबत काम करणं खूप अवघड असतं आणि आता तुम्ही कसं काय ते मॅनेज करताय? नाही, अजूनपर्यंत ते माझ्याकडे आलेलं नाहीये. ते कावेरीकडे आहे आणि मी अजूनपर्यंत त्याला माझा लळा लावलेला नाहीये. कारण मग मला खूप कठीण जातं. हो. कारण मला लहान मुलं खूप आवडतात आणि मग ते कठीण जातं आपल्याला. तो जेव्हा आमच्याकडे येईल धर्माधिकाऱ्यांकडे, तेव्हा आम्ही बघू काय करायचं ते. वेगळे लाड होणार आहे त्याच्यावरती. निश्चित, निश्चित. फक्त जाता-जाता शेवटचा प्रश्न, की तुम्ही एका मागे इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला होता, की मला एक फॅमिलीकडून सपोर्ट होता त्या काळी. त्यामुळे मी ॲज अ आर्टिस्ट म्हणून हो, अजूनही उभी राहू शकते. हो, मग त्या गोष्टीमध्ये आणि तुम्हाला आता असं वाटतं ना, की एक जाणीव होते, की तेव्हा जर मला सपोर्ट नसता केला, कदाचित मी नसती आर्टिस्ट. हो. मग ते आता काही महिला आहेत, त्यांना करायचं आहे. स्टिल त्या करायला नाही मागत आहे बिकॉज ते घाबरतात, हेजिटेट करतात, की मी बोलू कसं? त्यांच्यासाठी तुम्ही काय बोलाल, की मिसअंडरस्टँडिंग क्लिअर करा? नाही, सपोर्ट म्हणजे मानसिक सपोर्ट तर आहेच, पण माझी आई आणि वहिनी माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या, की आम्ही जुलियाकडे बघू, तू काम कर. ओके. किंवा माझा नवरा सुद्धा म्हणजे संजय याच क्षेत्रात आहे, पण तो सुद्धा माझ्या पाठीशी उभा राहिला. माझी नणंद माझ्या पाठीशी उभी राहिली. त्याने असं नाही सांगितलं, की तू किती वाजता घरी आलीस तरी स्वयंपाक करायचास. असं नाही कधी सांगितलं. संजय स्वतः स्वयंपाकघरात उभं राहून स्वयंपाक करतो किंवा वेळ पडल्यास कपडे वाळत घालतो. तर हा सुद्धा एक खूप वेगळा सपोर्ट असतो किंवा माझ्या मुलीने कधी, "तू का नाही आलीस माझ्या फंक्शनला? तू माझ्याशी अशीच वागली." कॉम्प्रोमाईज ती करत होती, मी नव्हते करत कॉम्प्रोमाईज. तिने कॉम्प्रोमाईज केलं, की आई आपली उशिरा येते आणि उशिरा आपल्याला भेटते. कधी-कधी भेटतच नाही, कारण मी येईपर्यंत ती झोपून गेलेली असायची. सकाळी लवकर उठून शाळेत सोडायला जायचे. त्यामुळे तिने कधी असा हट्ट नाही केला माझ्याकडे. त्यामुळे तिने कॉम्प्रोमाईज केलं. त्यामुळे ह्या सगळ्यांनी जेव्हा मला सपोर्ट केला किंवा आधी साधं म्हणजे माझा जो वाहन चालक आहे, तो आज गेले 27 वर्ष माझ्याबरोबर आहे, चंदन. चंदन त्याचं नाव आहे आणि तो जर वेळेत आला नसता माझ्याकडे, तर मी वेळेवर शूटिंगला पोहोचूच शकत नाही. पण तो त्याला जी वेळ दिलेली असते त्याच्या 15 मिनिटं तो अगोदर हजर असतो आणि त्याच्यामुळे मी वेळेत हजर असते शूटिंगसाठी. तो कधीही नाकं मुरडत नाही, की आज उशीर झाला शूटिंग संपायला, आम्ही कधी घरी जाणार, कधी झोपणार. त्याच्यामुळे मी आज फ्रीली काम करू शकते. त्यामुळे ही सगळी सपोर्ट सिस्टम माझ्याबरोबर आहे. म्हणून मी आज काम करू शकते. नाहीतर मी करूच शकले नसते. खूप मोठी गोष्ट आहे ही, की एखाद्या व्यक्तीच्या कामासाठी एवढे सगळे जण प्रश्नच नाही. कॉम्प्रोमाईज करतायत. आहेतच. थँक सो आणि मच. सेटवरती सगळे काळजी घेतात. सेटवरती आमचे स्पॉट बॉयज असतात, आमचे लाईटमन असतात, आमचे निर्माते असतात, आमचे दिग्दर्शक असतात, जे आमची काळजी घेत असतात. सहकलाकार तर घेतातच, पण दिग्दर्शक सुद्धा, "थकली आहेस का ताई? बरं वाटत नाही का? काही हरकत नाही, तू आराम कर, मी दुसरा सीन लावतो." किंवा "वेळ लागतोय का? तुला काही महत्त्वाचं काम आहे का? फोनवर महत्त्वाचं बोलतेस का? थोड्या वेळाने करतो." हे ते समजून घेतात. किंवा बायकांच्या आयुष्यात असं काही एक पिरियड असतो, की जेव्हा बाईला खूप त्रास होत असतो. त्यावेळेस दिग्दर्शक समजून घेतो तिला आणि काम करतो. या सहकलाकार तिला मदत करतो. मानसिकही मदत करतो. म्हणून आम्ही काम करू शकतो. बरोबर आहे. थँक सो मच आणि ऑल द बेस्ट. तुम्हाला थँक खूप शुभेच्छा आणि तुम्ही अशाच हेल्दी छान राहा आणि आम्हाला अशा छान-छान कॅरेक्टर्समधून नक्की. भेटत राहा. थँक यू. सो मच. सो मच. 28 एप्रिलपासून रात्री 8 वाजता आमची मालिका सुरू होतेय. स्टार प्रवाह तुमच्या सगळ्यांचं लाडकं आहेच आणि ही मालिका सुद्धा तुमची लाडकी होईल. प्रेम आहे ते द्विगुणित व्हावं एवढीच इच्छा.